मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। ब्रह्मांड ज्योतिषशास्त्राची कुठेही शाखा नाही। माझी शिष्यमंडळी कोणी सांगत असेल तर माझी कुठलीही शिष्यमंडळी नाही। माझ्या कार्यालयातील किंवा व्हॉट्सअपद्वारे जे मार्गदर्शन घेत आहेत ते मी स्वतः करतो। मी इतरांकडून करून घेत नाही, त्यामुळे थोडासा वेळ लागण्याची संभावना आहे। आम्ही काही वेळेला सांगतो की उद्या देऊ, 2-4 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, कारण मला दुसऱ्याकडनं काम करून घेणं आवडत नाही। कारण ज्या वेळेला हा ज्योतिषशास्त्राचा संबंध आहे, हा फार संबंध अति अचूक गणित यायला हवं, घाई गर्दी करायला नको। पुष्कळचे दवाखाने आपण जर बघितले, मोठ्या हॉस्पिटलमध्ये बघितले, तर तिथे जो स्टाफ असतो तो स्टाफच काम करतो। इंजेक्शन देणे, गोळ्या देणे, सलाईन लावणे, सलाईन काढणे, काय असेल ते सगळं देवाच्या भरोशावर आहे, काही नाही। आपण फक्त पाठी पाहून पाहतो की अमुक अमुक MD डॉक्टर आहे, आणि खाली मात्र आपण पाहतो दुसरेच काम करताय दवाखान्यात। लॅबोरेटरीमध्ये पण 30 तर आहे आजकाल। MD कडून आपण रक्त लघवी तपासणं करतो, पण तिथे इतरच लोक काम करतात। तसं माझं अजिबात नाही। माझ्या कार्यालयात मी मुलांना, सुनांना, कोणालाही शिरू देत नाही, येऊ देत नाही, त्यांना हात लावू देत नाही। पंचांग असो, काही लेखन साहित्य असो, काही असो, फक्त परवानगी माझ्या पत्नीला होती, कारण ती माझी गुरु होती, म्हणून मी शिष्य होतो। आणि ती पवित्र साधनेत होती, सुशिरभिता वागणारी होती, सत्य वागणारी होती। अशुभत्व मला अजिबात चालत नाही। मनाने, तनाने, डोळ्याने, दृष्टीने, ऐकण्याने, वाचाने काही नाही। शुद्धता राहणं। 76 वय आहे, आता पावत्र सुदृढ आहो। आपल्या सर्वांचा सदिच्छा, शुभेच्छा। याच योगावर माझं जीवन चालते असं मी मानतो। तुम्ही माझ्याहून लहान असला तरी तुमच्या शुभेच्छा, सदिच्छा माझ्या पाठीशी आहे, माझ्या डोक्यावर आहे, हातावर आहे, सावलीवर आहे। तुमचा शब्द मला अमृता समान आहात। मी जातीपाती, बद्ध, धर्म यांचा भेद कधी मानत नाही, करतही नाही। मला मानव जातीसारखे आहे, पशुपक्षी पण सारखे आहे। प्रत्येकामध्ये काहीतरी गुण हा असतोच। आजचा कार्याचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। आजच्या कार्याचा विषय हा आहे धनलक्ष्मी, पैसा, संपत्ती सगळ्यांना आवश्यक आहे। आजकाल पैशाशिवाय कुठलंही पान हलत नाही। ज्याच्याकडे दाम त्याचंच होते काम, आणि त्याचीच राहते शान, त्यांनाच मिळतो मान, असं हे कलयुग आहे। विचित्र युग आहे, गुणाला काही किंमत नाही आहे। ज्याचा अवडंबर असेल, त्याच्याकडे चकचकात धुंद असेल, त्याच्याकडे गर्दी असते। लोकांना काहीही कळत नाही आजकाल। आज आपण पाहिलं, सर्वात मोठं मंदिर तिरुपती बालाजीचं प्रसादामध्ये काय झालं? सिद्धिविनायकच्या मध्ये काय वार्ता आल्या होत्या, महाकालेश्वरच्याही वार्ता आल्या होत्या, काय आहेत कोणास ठाऊक। जे महाराज मंडळी आहे त्या महाराज मंडळीचंही वर्तमान स्थितीमध्ये आता बाहेर चाललेलं आहे। तृप्ती देसाई सारखे समाजसेवक काही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मी अनेकांना सांगतो, आपल्याला 33 कोटी देव दिलेले आहे। आपण रोजही पूजा केली तरी आपलं आयुष्य त्याला पुरून उरेल।
नाही, आपलं आयुष्य अपूर्ण पडेल. मग इतरांकडे जायची काय गरज आहे? महाराजही देवाकडे गेले आहे, मग आपण देवाकडे जाता का महाराजांकडे जातात? जो मोठा साहेब आहे त्या साहेबाकडे आपण काम सोपवणार आहे, त्या खालच्या हाताखालच्या कारकुनाकडे, शिपायाकडे? देवाचीच आराधना करायला पाहिजे, बाकी कोणाची आराधना करून उपयोग नाही. गुरु केला तर मग मागून आपण पाहतो अनेकांनी अनेक गुरु केले आणि ती मंडळी आज कारागृहात आहे. म्हणून परमेश्वर हेच गुरु आहे, ब्रह्मदेव हेच गुरु आहे, दत्त हेच गुरु आहे, इतर कोणी नाही. हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. माझं तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा नाही. तुम्हाला पटलं तर त्याचं समर्थन करावं, नाही पटलं तर सोडून द्यावं. 2 कान आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत. मोकळं बोलण्याचा मी प्रयत्न करतो. लक्ष्मी ही सर्वांना हे सबसे बडा रुपया आहे. अनेक कथा कीर्तनामधून लोभ सोडून द्यावा असं सांगितलं जाते आणि ते कथा कीर्तन करताना लाखो रुपये घेतात. मी त्यातल्यापैकी नाही. परंतु प्रत्येकाला लक्ष्मीची आवश्यकता आहे, प्रत्येकाला पैशाची आवश्यकता आहे, प्रत्येकाला संपत्तीची आवश्यकता आहे. तर हे गरजेपुरतं असलं तरी थोडं शिल्लक राहिलं तरी चालते. काहींकडे लक्ष्मी येते आणि ते टिकत नाही. पगार मोठा आहे, 5 आकडी 6 आकडी आहे, परंतु 15-20 तारीख आली की संपून जातो. कर्ज प्रमाण वाढते, व्याजाचे दर वाढतात, व्याज वाढून राहिलं आहे. अशा ज्या काही समस्या उद्भवतात, व्यापारात नुकसान होते, तोटा होतो, शेतामध्ये नुकसान होते, पिकाची हानी होते, नासाडी होते. जेव्हा पीक येते तेव्हा भाव उतरतात आणि त्या कमी भावात मग ते विकावं लागते. म्हणजे एकंदरीत आपण लक्ष्मीचाच उद्देश घेऊन आजचा व्हिडिओ प्रसारित करीत आहोत. तर हा व्हिडिओ प्रसारित करत असताना आता वसंत पंचमी येत आहे. त्या दिवशी ही उपासना केली तर अधिक चांगलं. 2 तारखेला वसंत पंचमी आहे. त्या दिवसापासून उपासना सुरू केली तर पुढे मुहूर्त पाहण्याची गरज नाही. 1 तारखेला तीळ चतुर्थी आहे, त्या दिवसापासून केली तरी चालेल, मुहूर्त पाहण्याची गरज नाही. आणि ज्यांना हे मुहूर्तावर जमणार नाही त्यांनी रवी म्हणजे सुवर्ण, रवी म्हणजे धनकारक, गुरु म्हणजे धनकारक आणि शनी पण धनकारक. शनी यह धनी है असं मी म्हणतो आणि शनीची कृपा झाली तर आपली झोळी फाटून जाते, इतकं शनी धन देतो. कुठल्याही वारी तुम्ही उपासना करू शकतात. सोमवार हा चंद्राचा वार आहे, मंगळवार देवीचा वार आहे, बुधवार गणपतीचा वार आहे, गुरुवार दत्ताचा वार आहे, शुक्रवार हा देवीचाच वार आहे, शनिवार शनीचा वार आहे. म्हणजे सगळे वार देवांचे आहे. उपासना पैसा सर्वदूर चालतो, रात्री पण चालतो, दिवसा पण चालतो. घटनेला क्षणाला पैशाचे व्यवहार होत असतात. म्हणून या उपासनाला मुहूर्त पाहण्याची गरज नाही. पण एक लक्षात घ्या, मेष राशी 1 लक्षात घ्या, वृषभ राशी 2, मिथुन राशी 3, कर्क राशी 4, सिंह राशी 5, कन्या राशी 6, तुला राशी 7, वृश्चिक राशी 8, धनु राशी 9, मकर राशी 10 आणि कुंभ राशी 11 आणि मीन राशी 12. हे 12 क्रमांकाचे आहेत. आता मेष राशीवाल्यांनी 1 सुपारी घ्यायची, वृषभ राशीवाल्यांनी 2 सुपारी घ्यायची, मिथुन राशींनी 3, कर्क राशींनी 4, सिंह राशींनी 5, कन्या राशींनी 6, तुला राशींनी 7, वृश्चिक राशींनी 8, धनु राशींनी 9, मकर राशींनी 10, कुंभ राशींनी 11 आणि मीन राशींनी 12. राशी संख्येप्रमाणे आपल्याला लाल सुपारी घ्यायची आहे. लाल सुपारी ही मात्र रंग लावलेले घेऊ नका. विदर्भामध्ये ही सुपारी मिळते, चिकनी सुपारी ज्याला म्हणतात तीच घ्या, दुसरी घेऊ नका. आपल्याकडे जळगाव जिल्ह्यामध्ये रंग लावलेल्या सुपाऱ्या जास्त असतात. चिकनी सुपारी ज्याला म्हणतात ते आपण तोंडामध्ये ठेवली तर पाणी सुटते, थोडी कडक असते, पण हे विदर्भात मिळते.
बुलढाणा, मलकापूर, अमरावती या भागात, यवतमाळ, पावतर तिथून आणण्याचा प्रयत्न करा. घरामध्ये असू द्या, खराब होत नाही. तर आपल्याला कुठल्याही वेळा, कुठल्याही टायमाला जेव्हा तुम्हाला सवड मिळेल तेव्हा एक सुपारी देवाजवळ ठेवायची आहे. वृषभ राशींनी 2 राशी संख्याप्रमाणे आपल्या देवाजवळ पूजन करायचं आहे. पूजन झाल्यावर ती सुपारी आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घराजवळ जे मंदिर असेल त्या मंदिरात ठेवून द्यायची आहे. ते मंदिर कुठलंही असो, पण मात्र मंदिर देवाचंच पाहिजे, महाराजांचं नाही. 33 कोटी देवापैकी जे देव असतील तुमच्या घराच्या जवळ मंदिर जे असेल तेच पूजन केलं. आपण वेळ नाही मिळाला, ऑफिसला जायचं आहे, संध्याकाळी आले नंतर तिथे ठेवली तरी चालेल. आता मीन राशीला मात्र 12 दिवस प्रयत्न करावा लागणार आहे. कुंभ राशीला 11, वृश्चिक राशीला 8. आलं तुमच्या लक्षात. राशी संख्येप्रमाणे ठेवून द्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर एक तांब्याची 3 नाणं घ्यायची आहे. काही ढब्बू नाणं असतात, काही छिद्र्याची नाणं असतात. जे काही नाणे असतील ती तांब्याची, त्याला छिद्र नसेल तर छिद्र पाडून घ्यायचं आहे. आणि जो आपला लाकडी चौकट असते, आपल्याला आता सिमेंटच्या चौकटी आहे, तर वरचा जो बांधा असतो तर दोघे बाजूला 2 आणि मध्ये 1 ठोकायची आहे. आता काही ठिकाणी नालगीट ठोकलेली असते तर त्याच्या बाजूला ठोकलं तरी चालेल. आता याच्यामध्ये एक असं करून घ्यायचं आहे की त्या लाकडाला किंवा त्या सिमेंटच्या याला छिद्र करून घ्या अगोदर, त्याच्यात खिळा जाईल असं बघा. आणि आपल्या घरामध्ये आई असेल तर आईच्या हातून ती ठोका. आता पहिले छिद्र करून घेण्याचं कारण की आईला कष्ट नाही पडणार ठोकताना. आणि आई नसेल तर मग वडील, आणि आई आणि वडीलही नसले तर आजोबा आजी असेल, ते पण नसेल तर मग स्वर्गवासी झाले असतील तर त्यांच्या फोटोजवळ ठेवायचं आणि मग ती ठोकायची. आई वडील गावाला असतील तर ते आल्यावर त्यांना बोलवून घ्या आणि त्यांच्या हातून ठोकून घ्या. आपण शहरात असाल, गावाकडे आई वडील असेल तर आई वडिलाला घेऊन जा तुमच्या गावी आणि त्यांच्याकडनं करून घ्या. सुपारी जे ठेवलेचं आहे ते आई वडिलांच्या हातून ठेवा आणि तुम्ही पूजन करा. कारण आई वडील साक्षात 33 कोटी देव त्यांच्या अंतर्मनात असतात, त्यांच्या देहात असतात. कारण त्यापासून तुमची उत्पत्ती झाली आहे. ते चांगले राहतील तर फळ चांगलं येईल, झाड चांगलं राहील तर फळ चांगलं येतील. आई वडिलाशिवाय ही उपासना काहीही कामाची नाही. आई वडिलांचं निधन झालं असेल तर फोटोजवळ ठेवा थोडा वेळ आणि मग ठेवा. फोटोजवळ सुपारी ठेवा, नंतर देवाजवळ ठेवा. खिळा नाणं फोटोजवळ ठेवा, नंतर तिथे ठोका. साधं सरळ आहे, काही नाही. आणि हे उपासना केल्यावर मला तुम्ही अनुभव कळवा. पुष्कळसे लोक लाभ घेतात आणि मला अनुभव कळवत नाही, म्हणजे ते लोभी आहे असं मी म्हटलं तर काही वावगं नाही होणार. 2 शब्द लिहायला तुम्हाला काय जाते? एक पासपोर्ट फोटो तुम्हाला त्याच्यावर चिटकवायला काय जाते? पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, तुमचा अनुभव कळवायला काय जाते? तुम्ही एवढा मोठा लाभ करताय, मी तुमच्या एवढ्यासाठी मोठी सेवा करतोय, तुमच्यासाठी वेळ देतोय. मी 6 जिने चढून वर आलो आहे टेरेसवर. 76 वय आहे. मी माझ्या पत्नीच्या वचनाला बांधिलकी आहे म्हणून मी हे काम करतोय. कारण माझ्याकडं आता शारीरिक व्यथा, शारीरिक शक्ती हे आहे. घरातले लोक गावाला गेले. काल संपूर्ण दिवस उपास घडला. राजोपाध्याय बारामतीकर यांनी थोडासा शेवचिवडा आणला होता, त्यावर मी कालचा दिवस काढला, आजचाही दिवस काढला. आज मोठ्या मुलाकडनं जेवायला गेलो होतो, तिथून जेवलो. पण काल दिवसभर कळंक होता. पण तो राजोपाध्याय जे होते बारामतीकर, त्यांनी माझ्यासाठी बारामतीहून आले.
त्यांनी खाऊ आणला होता माझ्यासाठी. तो खाऊ खाल्ला मी, कारण घरामध्ये दूध आलं होतं पण ते नासून गेलं होतं. तरी मला काही नाराजी करायची काही नाही, पण माझं पोट भरलं ते बारामतीच्या राजोपाध्याय यांनी. तसंच सुरतचे गोसावी आले होते काही दिवसापूर्वी, म्हणजे जवळजवळ मला वाटते 5-7 वर्षाच्या वर झाले असतील. मुलगा सुंदर आहे पण डोळ्यानं दिसत नाही. माझं भाष्य खरं ठरलं, त्याचा विवाह झाला, त्याला 2 गोंडस मुलं झाली. त्यांच्या पत्रिकेचं परीक्षण करणं महाग कठीण काम होतं. चांगल्याची विवाह होत नाही आहे. शिकलेली मंडळी आहे, श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे, काही मुलं तसे आहे. परंतु कुंडलीचा अभ्यास करत असताना त्यांना सुंदर मुलगी मिळेल, सुंदर मुलं होतील, हे माझं वचन नव्हतं, हे भाष्य होतं. त्याप्रमाणे झाले. त्यांचे वडीलही आले होते, मुलंही आली होती. आनंद झाला मला. आणि त्यांनी मग कुंडल्या टाकल्या मुलांच्या तयार करायला. कारण कुंडली करणं हे साधं काम नाही, कुंडली करणं कठीण काम आहे. कॅम्प्युटरची कुंडली खोटी असते, जन्माक्षर जन्मांक लिहिलेलं ते काही कामाचं नसते. 99% कुंडल्या ह्या असत्यच प्रकारच्या असतात, खरा भाव त्याच्यात नसतो. परंतु ह्या मेहनतीच आपण इतकी घेतो, लोकांना मेहनतीचं भाष्य आवडत नाही. झटपट विद्यालय, बटन दाबलं आले 2-4 पानं कॅम्प्युटरतून फेकले झालं. असं कधी भविष्य होत नाही. आणि अशाचं असलं तर तुमचंही पानं 2-4 फेकले जातील, भविष्य खतम, संपलं. असं नको. जाणकार ज्योतिषी हा पारखला पाहिजे. तुम्ही साधी कटिंग करताना तुमचा स्पेशल कटिंगवाला असतो, ब्युटी पार्लरवाला असतो बाईंचा, सदरा शिवणारा टेलर वेगळा असतो. और हे तर पूर्ण आयुष्याचं भविष्य आहे. याच्यासाठी जाणकार ज्योतिषी आला. किती लांबून आला, काही आला तर ते तितकं प्रयास कमीच आहे जीवन आयुष्याच्या मानाने. तुम्ही ट्रिप करता जातात, फॉरेनला सुद्धा जाता, इतक्या लांब जाता की नाही, काय तिथे नुसतं पाहायला डोळ्याने, पण जीवन आयुष्याचं तिथे काय काहीच नाही. हजारो लाखो रुपये खर्च करून तुम्ही जातात आणि समाधान काय काही नाही. बाहेरच्या जेवणामध्ये स्वाद आहे, घरच्या जेवणाला आस्वाद आहे. भोजन आणि जेवण याच्यामध्ये फार फरक आहे. आईनं केलेलं त्याच्यावरही फार फरक आहे. तो प्रसाद आहे. आईने कुठलीही भाकरी केली तर तो प्रसाद आहे देवी देवतांचा. आईने केलेली भाकरी, बहिणीने केलेली भाकरी, मुलीने केलेली भाकरी आणि सुनेने केलेली भाकरी याच्यात फार अंतर आहे. आई हे मन टाकते, तन टाकते. पुरणाची पोळी केलेली असेल तर ती वाढत जाते. डब्यामध्ये शिल्लक आहे ती बघत नाहीत, आपल्याला खाऊ घालते. आजची पत्नी, आजच्या मुली जर बघितले तर ते म्हणतात 4 पोळ्या आहे, हे 2 पोळ्या माझ्या आहे. त्यांना अर्धीच वाढ, संपल्या आता पोळ्या. फरक आहे. संसारामध्ये फार तफावत झालेला आहे. आज जे लग्न होतात आहे ना, ते पुरुषाशी नाही होत आहे, प्रेमाशी होत नाही आहे, ते पॅकेजशी होत आहे. किती लाखाचं पॅकेज आहे, शहरात राहतो का, फ्लॅट आहे का, बंगला आहे का, गाडी आहे का, याच्याशी लग्न होते. खरं प्रेम जो सात्विक विचाराचा मनुष्य आहे, जो देवाधर्मावर श्रद्धा ठेवतो, सत्यवादी होतो, त्याची किंमत आजच्या कलियुगात कमी होऊ लागलेली आहे. अशी मुलंही मुलींना आवडत नाही. खरे प्रेम असेल तो उत्प्रेत प्रेम असो. आमच्या दोघांमध्ये, पती पत्नीमध्ये आमचं प्रेम अतूट होतं. 2 जून 1972ला आमचा विवाह झाला. आम्ही तेव्हापासून एका ताटात जेवत होतो. तो शेवट पवतरचा शेवटचा घात तिने अर्धा घेतला, माझा गिळलेला बघितला आणि प्राण सोडले. एकाही ठिकाणी ती एकटी गेली नाही, मी एकटा गेलो नाही. हात धरून आम्ही जात होतो.
खानावळमध्ये प्रसंग पडला तर ती मी बोलवत होतो, ती कधी मेनू कार्ड हातात घेत नव्हती. आज तुम्ही जर हॉटेलमध्ये गेले तर मेनू कार्ड हे मुलींच्या सुनांच्या हातात असते, तेच ऑर्डर देते आणि माणसं खातात. किती फरक आहे संसारामध्ये हा. आपण जर बघितलं तर आज कडेवरती माणसाच्या मुलं दिसते, बाई चालते पर्स घेऊन, बाई शॉपिंग जाते आणि पुरुष पिशव्या धरत चालतो. बाई आतमध्ये मॉलमध्ये खरेदी करते, पुरुष वाट्यावर उभा राहतो. बाई ब्युटी पार्लरमध्ये चढते, पुरुष खाली बसतो मोबाईल पाहत. पत्नी धर्म, पुरुष धर्म, पती धर्म, स्त्री धर्म, आई धर्म, मातृधर्म, पितृधर्म, पत्नी धर्म, पती धर्म फार गहन शास्त्र आहे. आपल्या देवी देवतांकडे आपण जर बघितलं तर लक्ष्मी नारायणचा जोडा आपण जर बघितला तर नारायणाच्या पायाशी चरणाशी लक्ष्मी बसलेली आहे. राम उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला सीता आहे. लक्ष्मी नारायण आपण पाहिलं तर उजव्या बाजूला नारायण आहे, डाव्या बाजूला लक्ष्मी आहे. याला शास्त्र आहे. डाव्या बाजूला म्हणजे उणीव असं नाही, वामांगी म्हटलेलं आहे. वामांगी म्हणजे अर्ध शरीर स्त्री. आणि ती कुठलं आहे, आपण जर वैद्यक शास्त्र जर बघितलं किंवा धार्मिक शास्त्र जर बघितलं तर अर्ध पुरुष अर्ध नारी नटेश्वर आपण बघितलं तर डावी बाजू ही स्त्रीची असते, पुरुषाची, आणि स्त्रीची उजवी बाजू ही पुरुषाची असते. दोन मेंदू असतात, लहान मेंदू मोठा मेंदू, त्याच्यातही तो स्त्री आणि पुरुषाचा असतो. डोळासुद्धा सारखे डोळे नसतात, लहान मोठे डोळे असतात, कान लहान मोठे असतात, नाकपुड्या लहान मोठे असतात. बघा तुम्ही, उजवा हात बळकट असतो, हा पुरुष हात असतो. डावा हात कम ताकद असतो, हा स्त्री हात असतो, महिला, मर्दाना, जनाना. हे तत्व आहे, शरीराचं तत्व आहे, पृथ्वीचं तत्व आहे. पश्चिम बाजू ही कमजोर असते, पूर्व बाजू ही मजबूत असते. पूर्व बाजूला सूर्यनारायण येतात, पश्चिम बाजूला मावळतात. आता मावळता हा शब्द माळवत नाही, तो विसावतो तिथे. सूर्यास्त हा शब्द खोटा आहे, सूर्यास्त कधीच होत नाही आणि सूर्योदय पण कधीच होत नाही. उदय पावतो, येतो आणि मावळतो असं नाही, तो दृष्टीआड जातो. आणि ह्या तऱ्हेने जर पुरुष स्त्री आणि पती पत्नीने वागितलं तर आयुष्यमान होतात, मन शुद्ध होते, चारित्र्याचं वाण होते. आणि अशा तऱ्हेने वागणूक केलं तर तुम्ही देवताची पूजा करता ते साध्य होते, अन्यथा नाही होत. कमरेला सुपारी खोचली म्हणजे पत्नी जवळ असलं असं होत नाही, पत्नी सोबत घ्यायला पाहिजे. आजकाल जर आपण बघितलं तर तीर्थयात्रेकडे पाहिले तर मुलं मुलीच असतात, आई वडील कुठेच नसतात. प्रायव्हसी पाहिजे. प्रायव्हसी म्हणजे काय? प्रायव्हसी म्हणजे शरीर संबंधच ना. मग तो हॉटेलमध्ये तिथे नाना तऱ्हेचे लोक येतात, शरीर संबंध करतात, त्याच्यावरच शरीर संबंध ठेवणं किती उचित आहे, योग्य आहे. आई जर असले, वडील वारलेले, आई घरी आहे तर आई राखणदार आहे, मोलकरी नाही, भांडे घासणारी राहते आणि मुलं मुली ट्रिपला जातात, हॉटेलमध्ये जातात. चांगली गोष्ट नाही, हे पापाचं गोष्ट आहे. आम्ही कधी असं केलं नाही. राम स्वतः वनवासाला गेले. कर्ज होतं वडिलांचं, वडिलांनी वचन दिलं होतं
पण राम स्वतः गेले, पण सीता पण स्वतः गेली त्यांच्या मागे, घरी नाही राहिली. किती उत्कृष्ट उदाहरण आहे. राधा कृष्णाच्या सोबत आहे, राम सीता सोबत आहे, लक्ष्मीनारायण सोबत आहे. ज्या देवतांची पूजा करतात त्या देवताचं आचरण तर निदान करायला पाहिजे. श्रावण बाळाचं उदाहरण आहे, किती उत्कृष्ट उदाहरण आहे. आज श्रावण बाळ दिसतो तुम्हाला? श्रावण बाळ, श्रावण हे नाव पण गायब झालं आता. तर नावं पाहिलं तर पहिले देवाची नावं ठेवत होते, कळत न कळत देवाचं नाव घेतलं जात होतं. हे आपण आपली संस्कृती सोडायला नको, त्याच्यातून वागायला हवं. असं केलं की मग लक्ष्मी आपल्याकडे स्थिरावते. आज आपल्याकडे लक्ष्मी आहे असं समजू नका. तिचं लक्ष्मीचं अलक्ष्मी रूपांतर केव्हा होईल हे सांगता येत नाही. माझ्या या 76 वयाच्या आयुष्यामध्ये कैक असे घराणे नेस्तामन अद्भुत झालेले मी पाहिलेले आहेत. आज दिवा लावायला जागा नाही आहे. बुद्धी तशीच होते, मर्यादा आहे. आपण जर वर्तमानपत्र पाहिले तर ॲक्सिडेंट किती होतात, अपघात किती होतात, मृत्यू किती होतात, आगी किती होतात. अमेरिकेमध्ये केवढी आग लागली, सगळे गाव जळून गेले, प्रांताच्या प्रांत जळून गेला. आता कुठे गुवाहाटीला, कुठे आपलं बिलाईजवळ कुठेतरी आग लागली, तिच्यातही गेले लोक. ट्रेनमध्ये किती हजारो लोक जातात. भूकंप होतो, पाहिला आपण, मागे झाला होता, त्सुनामी आली होती. किल्लारीचा भूकंप आपल्याला आठवतो. निसर्गाची कृपा झाली ना तर मग कोणाची काहीच ताकद चालत नाही. म्हणून केव्हाही नम्रतेनं राहायला पाहिजे, चरणाशी राहायला पाहिजे. माझा लहान मुलगा विक्रम 13 जानेवारीला त्याचा वाढदिवस होता. मी कार्यालयात बसलो होतो. बाबा मला नमस्कार करायचा आहे. माझ्या पायावर डोकं ठेवून त्याने नमस्कार केला. याची पुढची गोष्ट की हे दृश्य 4 जणांनी रस्त्यावरून पाहिलं. त्या 4 जणांनी रस्त्यावरून त्या 4ही जणांनी पाहणं, मला माहीत नाही कोणी पाहिलं. ते 4ही जण आज माझ्या कार्यालयात आले आणि माझ्या मुलाचं कौतुक तर केलं, पण माझ्या संस्कृतीचंही त्यांनी कौतुक केलं. मी आज सहज बाहेर गेलो होतो, मला लोकांनी सांगितलं. म्हणजे ते 4 जणींनी जे पाहिलेले होतं त्यांनी ते गावभर तो प्रचार केला चांगल्यापैकी. चरण स्पर्श करून नमस्कार केला विक्रमने, कौतुक झालं त्याचं. पहा कृती कशी आहे. आता या कृतीचं शुभ आशीर्वादाचं रूपांतर निश्चितच होते. कळत जे कर्म होते अशुभ होते. अमरावतीत जनमाध्यम वृत्तपत्र प्रसिद्ध होत होतं आणि मी त्याच्यात लिहित होतो. मी खाली काय होतं, तिथून 6 जिने वर जावे लागत होते. माझी पत्नी सोबत होते. 2 मुली आल्या. दोघे मुलींपैकी एकाने माझा नमस्कार केला, दुसरीने केला नाही. मला काही त्याचं माहीत नाही, त्या नवीनच होत्या, पण ते माझं सदर वाचत होत्या. त्यांनी मला पाकिटं दिली 2 आणि त्याच्यामध्ये विवाहाचा प्रश्न होता. आणि मी नंतर 1 महिन्याने पुन्हा त्याच जागी आलो तर योगायोगाने त्याच जागी त्या मुली होत्या. त्यांना कळत होतं का काय कोणास ठाऊक. ज्या मुलीने नमस्कार केला होता त्या मुलीचा विवाह झाला. स्थळ आलं होतं जिने नमस्कार केला नाही तिच्याकडे. त्या मावस बहिणी होत्या, पण स्थळवाल्यांनी नमस्कार न केलेला नकार दिला, नमस्कार केलेला होकार दिला. आता त्याला हा नमस्काराचा प्रकार माहीत नव्हता, पण कर्मगती कशी असते बघा. साधा नमस्काराचा प्रकार, पण पुण्य देऊन गेला, कर्म करून गेला, लाभ देऊन गेला, आयुष्यभराचा सौभाग्य दिलं. सौभाग्य शब्द फार मोठा आहे.
कृती एकाच वेळेला दोघांना संधी, पण एकाला आलेली संधी त्याने स्वीकारली नाही, दुसऱ्याने स्वीकारली, त्याचं सौभाग्य उजळलं. मुस्लिममध्ये जर तो नमस्कार सलाम अलैकुम वालेकुम सलाम जो म्हणतात, जो पहिला करतो त्याच्या 10 पट त्याला मिळते आणि दुसऱ्याला 1 पट मिळते. पहा कशी धर्मामध्ये सुंदर व्याख्या केलेली आहे. जो अगोदर नमस्कार करतो त्याला 10 पट पुण्य मिळते आणि जो नंतर त्याला साथ देतो त्याला 1 पट पुण्य. सुंदर आहे, अगदी छान आहे, आवडती गोष्ट आहे, स्वीकारली पाहिजे आपण. अशा प्रकारचं आपण बघत असताना आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुढे आपण जाऊया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाला समापन करूया. आज माझ्याकडे माझ्या पत्नीला दिवा लावण्यासाठी एकाने 2 किलो गोडे तेल आणून दिलं. काही संबंध नाही. ते म्हणे आम्ही येत होतो, आई आम्हाला एखाद्या वेळेस चहा पाजत होती, तुम्ही नसताना बोलत होती, आशीर्वाद देत होती. पहा कुठे ना कुठे कसं असते. शेवटी सत्य हे सत्य असते, ईश्वर हा ईश्वर असतो, भाग्य हे भाग्य असते, कर्माशी भाग्य जुळलेलं असते. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन.